बुद्ध आणि त्यांच्या धम्माची उत्क्रांती। तर मित्रांनो, तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की दुसरी बौद्ध महासंगती ही का घेण्यात आली असेल? तर मित्रांनो, त्याचं कारण असे आहे, दुसरी बौद्ध संगती ही इसवी सन पूर्व 383 या काळामध्ये शिशुनाग डायनेस्टीच्या राजा कलशोक यांच्या राज आश्रयाखाली घेण्यात आलेली होती। तसंच मित्रांनो, ही बौद्ध संगती बिहार येथल्या वैशाली नगर इथे पार पडली आणि मित्रांनो, या बुद्ध संगतीचे अध्यक्षपद भूषवले होते भिक्षू सब्बकामी यांनी। तर मित्रांनो, तुमच्या मनामध्ये परत प्रश्न पडला असेल, मग ही का घडली दुसरी बुद्ध संगती? याचं कारण काय होतं? तुम्हाला माहिती असू द्या की पहिली बुद्ध संगती आणि दुसरी बुद्ध संगती या दोघांमध्ये 100 वर्षाचा गॅप पडलेला आहे आणि या 100 वर्षामध्ये मित्रांनो, बौद्ध धर्मातील या महासंघांमध्ये काहीशे मतभेद निर्माण झालेले होते आणि मित्रांनो, बौद्ध संघांमध्ये झालेल्या या मतभेदांना दूर करण्यासाठी ही दुसरी बौद्ध संगती ही आयोजित केलेली होती। तर मित्रांनो, झाले असे होते की गौतम बुद्धाच्या ज्या मूळ शिकवणी आहेत, ज्या गौतम बुद्धांनी दिलेल्या, बरेच भिक्षू हे त्यांना मानत होते, परंतु जे दुसरे भिक्षू होते त्यांना त्यांच्या या शिकवणी थोड्या अपग्रेड करायच्या होत्या। म्हणजे की जसं गौतम बुद्धाने सांगितलं होतं की दिवसातनं एकदाच भिक्षा मागावी, तर या भिक्षूंचं म्हणणं होतं की एकापेक्षा जास्त वेळ आपण भिक्षेला जावे। तसेच जे गौतम बुद्धांना मानणारे किंवा गौतम बुद्धाच्या मूळ शिकवणी होत्या त्या म्हणजे की तुम्ही सोनं नाणं तुम्ही दानामध्ये घेऊ नका। पण जे नवीन काही भिक्षू होते त्यांचं म्हणणं होतं की सोने नाणे सुद्धा आपण हे दानामध्ये घेतले पाहिजे आणि त्यांचा वापर आपण बुद्ध धर्म हा पसरवण्यासाठी केला पाहिजे। तर अशा प्रकारे हे थोडेसे मतभेद हे बौद्ध महासंघामध्ये त्यावेळी पडलेले होते आणि त्याच्यामुळेच ही दुसरी धम्मसंगती घेण्यात आलेली होती। तर मित्रांनो, या महासंगतीमध्ये भिक्षूंमध्ये जे झालेले मतभेद होते याच्यावर सोल्युशन निघाले नाहीत आणि शेवटी बौद्ध महासंघाचे तुकडे झाले। त्यांचे दोन का तीन भाग पडले, जसे स्थविरवादी, जसे त्याच्यानंतर महासंघिक, असे 4-5 गट महासंघामध्ये त्या बौद्ध संगतीमध्ये पडण्यात आले आणि त्याच्यामधूनच एक नवीन शाखा पुढे जाऊन निर्माण झाली। त्याचे नाव होते महायान शाखा आणि गौतम बुद्धाची जी ओरिजिनल शिकवण आहे त्याला आपण हिनयान किंवा थेरवादी पंथ असं आपण त्यांना म्हणतो। तर मित्रांनो, जर हा तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।